मित्रहो नमस्कार. आज लवथवती विक्राळा शिवतत्वाच्या विश्वात्मदर्शनाचं महाकाव्य या आरतीच्या संदर्भात एक लेख आपल्यासाठी मी घेऊन आलोय. लेखक दिवाकर बुरसे, पुणे. निवेदक दत्ता सरदेशमुख. लवथवती विक्राळा. मित्रहो, महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत काही रचना अशा आहेत की त्या केवळ ऐकल्या किंवा म्हटल्या जात नाहीत, तर साक्षात जगल्या जातात. समर्थ रामदास स्वामी विरचित लवथवती विक्राळा ही शंकरांची आरती त्यापैकीच एक आहे. घराघरात नित्यनेमानं उच्चारली जाणारी ही आरती वरवर साधी वाटली तरी तिच्या गर्भात शिवतत्वाचं अत्यंत गहन, विश्वात्म आणि अद्वैतदर्शी चिंतन सामावलेलं आहे. हे आरती म्हणजे केवळ स्तुतिगीत नाही आहे, तर शिव या तत्वाची अनुभूती देणारं भव्य दिव्य तत्वकाव्य आहे. या आरतीमध्ये विक्राळतेचं तत्वज्ञान कसं सांगितलं आहे बघा. आरतीचा आरंभच लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा या ओळीनं होतो. इथं समर्थ शंकरांचं सौम्य रूप पुढं न आणता त्यांची विक्राळता आपल्यासमोर उभी करतात. मात्र ही विक्राळता हिंसक नाही, तर अज्ञानाला हादरवणाऱ्या सत्याची आहे. ब्रह्मांडी माळा या एका शब्दातून संपूर्ण विश्व शंकरांच्या कंठाभोवती गुंफलं जातं. शिव इथे एखाद्या विशिष्ट स्थानी विराजमान असलेले देव न राहता संपूर्ण विश्व व्यापून उरणारं चैतन्य ठरतात. विश्वात असूनही विश्वापलीकडचे. विष, करुणा आणि साक्षीभाव यासंबंधी या आरतीमध्ये बघा. विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा या ओळीमध्ये समुद्रमंथनाची पुराणकथा येते. देव आणि दैत्यांच्या संघर्षातून निघालेलं हालाहल विष शंकरांनी प्राशन केलं, मात्र ते कंठातच रोधून धरलं. त्यामुळं त्यांचा कंठ निळा झाला. या कृतीचा तात्विक अर्थ अत्यंत सूक्ष्म आहे. शिव दुःख नष्ट करत नाहीत, ते दुःख स्वतःमध्ये सामावून घेतात, पण त्याचा प्रसार इतरत्र होऊ देत नाहीत. त्रिनेत्रातील ज्वाळा म्हणजे संहाराची आग नव्हे, तर भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांचं जागृत ज्ञान. शिव म्हणजे संहारक नाही, तर सजग साक्षी पुरुष आहेत. आता बघा, रौद्रता आणि सौम्यतेचा अद्वैत संगम या आरतीत कसा झाला आहे. हे विक्राळ रूप पुढच्याच ओळीमध्ये सौंदर्यात विलीन होतं. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. काय म्हटलंय? लावण्य सुंदर मस्तकी बाळा. शंकर लावण्यवान आहेत. त्यांच्या मस्तकावर बाळा म्हणजे गंगा आहे. स्वर्गातून प्रचंड वेगाने येणाऱ्या गंगेला आपल्या जटाभारात सामावून तिचा वेग रोखून पृथ्वीवर केवळ कल्याणकारी सौम्य अशी धार सोडलेली आहे. म्हणून समर्थ गंगेला बाळा म्हणतात. शिवाच्या मस्तकावरचा चंद्र शीतलतेचं आणि संतुलनाचं प्रतीक आहे. रौद्रता आणि सौम्यता, भय आणि करुणा या विरोधी भासणाऱ्या गुणांचा अद्वैत संगम म्हणजे शिवतत्व. जिथं चंद्र आहे तिथं अंधार असला तरी शीतल प्रकाश असतो. या आरतीमध्ये चैतन्याचा प्रवाह कसा आहे बघा. तेथून या जल निर्मळ वाहे झुळझुळा. या ओळीत गंगेचं अवतरण दिसतं. शंकरांच्या जटांमधून वाहणारी गंगा ही केवळ पौराणिक नदी नाही, तर साक्षात चैतन्याचा, करुणेचा आणि पवित्रतेचा अखंड प्रवाह आहे. संहारक मानला जाणारा शिवच जीवन टिकवून ठेवतो. ही विसंगती नाही, तर हे पूर्णत्व आहे. पुढं बघा, कर्पूर गौर शिव. अहंकारशून्य तेज. ध्रुवपदातल्या कर्पूर गौरा या शब्दातून शिव अत्यंत गोरे असल्याचं सांगितलं आहे.
कापूर जसा जळून पूर्णपणे नाहीसा होतो तसा शिव अहंकारशून्य आहे. भोळेपणा म्हणजे दुर्बलता नाही, तर निर्मळ भावावर प्रसन्न होणारी सहज अशी दैवी वृत्ती आहे. विशाल नेत्र म्हणजे सर्वांना सामावून घेणारं अपरंपार वात्सल्य, कारुण्य. आता अर्धनारी नटेश्वर, अद्वैताचा कळस. अर्धांगी पार्वती या ओळीमध्ये अर्धनारी नटेश्वर तत्व प्रकट होतं. शिव आणि शक्ती वेगळे नाहीत. चेतना आणि क्रिया, पुरुष आणि प्रकृती यांचं द्वैत इथं विरघळतं. त्यामुळं शिवतत्व हे केवळ वैराग्याचं प्रतीक न राहता संतुलित, समन्वयी आणि समग्र जीवनदृष्टीचं प्रतीक ठरतं. भस्म, वैराग्याची जागृती, ही कशी आहे? विभूतीचे उधळणं शीती कंठ निळा. विभूती म्हणजे भस्म, आपल्याला माहिती आहे. शिव सर्वांगावर चिताभस्म धारण करतात. भक्त शिवावर चिताभस्माची उधळण करतात. भस्म ही मृत्यूची आठवण आहे, पण निराशेची नाही, ती वैराग्याची जागृती आहे. समुद्र मंथनाच्या कथेत अमृताआधी विष येतं. हा निव्वळ पौराणिक तपशील नाही आहे, तर मानवी जीवनाचा शाश्वत नियम आहे. साधना असो किंवा संसार, संघर्षाविना अमृत मिळत नाही. शिव विष पितात, पण ते गिळून टाकत नाहीत. हेच शिवतत्वाचं जीवनसूत्र आहे. मित्रहो, योगी शिव. आरतीच्या अखेरच्या कडव्यामध्ये शिव योगी रूपात प्रकट होतात. व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी. भय, काळ आणि वासना यांच्यावर विजय मिळवलेला शिव इथं योगी आहे. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शिव कसे आहेत? पंचमुखी आहेत. ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात किंवा पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय आणि सृष्टीची 5 कार्य यांची प्रतिकात्मक अभिव्यक्ती म्हणजे पंचानन शिव. शतकोटीचे बीजवाचे उच्चारी. ओम या एकाक्षरी प्रणवात संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे. स्वयं शिव या नादात सदा मग्न आहेत. या आरतीमध्ये बघा, राम शिव अद्वैत कसं आहे. रामदासा अंतरी या उल्लेखातून समर्थ स्वतःला रामभक्त म्हणवतात. ते म्हणतात की रघुकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष श्रीराम माझ्या हृदयी विराजमान आहेत. रामाच्या अंतःकरणात शिव वास करतो, म्हणजेच रामदासाच्याही अंतःकरणात शिवच वास करतो. राम आणि शंकर वेगळे राहतच नाहीत. इथं भक्तीतलं अद्वैत अतिशय सूक्ष्मपणे समर्थांनी उलगडलं आहे. आता थोडी काव्यमीमांसा. या तात्विक गहनतेला न्याय देणारं समर्थांचं काव्यप्रभुत्व तितकंच विलक्षण आहे. विषयाला साजेसं, ठेकेदार, गंभीर वृत्त, ओघवती लय आणि अर्थघन शब्दयोजना यामुळं आरती उच्चारताना ती केवळ ऐकू येत नाही, तर अनुभवली जाते. लवथव, विक्राळ, ब्रह्मांडमाळा, मदनारी, फणीवरधर हे शब्द अलंकार म्हणून नाही, तर तत्वसूचक चिन्ह म्हणून येतात. पहिल्या कडव्यातला ल आणि अळ या वर्णांचा अनुप्रास श्रुतिमधुर वाटतो. आता विरोधाभासातून परिणाम साधणारी कलाकृती कशी आहे ही आरती, ते बघूया. विक्राळ पण लावण्य सुंदर, संवारक पण करुणाकर असं शिवरूप भक्ताच्या मनात खोलवर स्थिरावतं. आणि समारोपामध्ये बोलायचं झालं तर अशा प्रकारे लवथवती विक्राळा ही आरती शिवाची स्तुती न राहता शिव होण्याची दिशा दाखवणारं तत्वकाव्य ठरतं. आणि म्हणूनच ती शतकानुशतकं टिकून आहे. ती देवाला माणसाजवळ आणत नाही, उलट माणसाला अधिक विशाल, अधिक सजग आणि अधिक शिवमय बनवते. आणि हेच या आरतीचं खरं यश आहे. ओम शिवशंकराय नमः. समर्थ रामदास कृत
शंकरांची आरती अशी आहे. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जल निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण शीती कंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा. देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळाहळ जे उठिले. ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा. व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळ टिळक रामदासा अंतरी. जय देव जय देव जय श्री शंकरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम शिवशंकराय नमः. लवथवती विक्राळा या आरतीच्या संदर्भातलं हे लेखन आत्ताच आपण ऐकलं. लेखक दिवाकर बुरसे, पुणे. संपर्क क्रमांक 95 52 62 92 45, 9552629245. निवेदक दत्ता सरदेशमुख. 83 29 73 01 86, 8329730186.